सिंहाचा शिकारी. एकदा एका गावातला एक बैल खूपच म्हातारा झाला. त्याच्या मालकाने त्याला घरातून बाहेर काढले. तो बैल स्वतःचे खाणं घेणं सुद्धा मिळवू शकत नव्हता. म्हातारपणामुळे तो अशक्त झाला होता. परंतु मूळचाच तो बुद्धिमान असल्याने त्याच्यातील चातुर्य आणि हुशारी कायमच होती. एके दिवशी खाण्याच्या शोधात तो जंगलात पोहोचला. त्या जंगलात एक डोंगर आणि धबधबा होता. तेथे त्याला एक गुहा दिसली. गुहा दिसताच त्याला आनंद झाला. तेथे गवत आणि पाणी दोन्ही भरपूर प्रमाणात होते. येथेच उरलेले आयुष्य काढावे असा त्याने विचार केला. असा विचार करून तो गुहेत राहू लागला. कष्ट न करता रोज ताजे गवत खायला मिळाल्यामुळे तो लवकरच चांगला झाला, सशक्त झाला. एके दिवशी गुहेच्या दारात बसून तो ऊन खात असताना एक सिंह त्याच्या दिशेने येताना दिसला. बैल घाबरला, परंतु त्याने स्वतःला सावरले. संकट समय बुद्धी कामाला येते यावर त्याचा विश्वास होता. तो गुहेकडे तोंड करून बसला. सिंह त्याच्या जवळ गेला. एवढ्यात बैल मोठमोठ्याने बोलू लागला. "अगं, तू 12 पिलांची आई आहेस. पिलं खूप आरडाओरडा करत आहेत. त्यांना गप्प बसव. त्यांना खाण्यासाठी सिंहाचे मांस पाहिजे ना? ते मिळेल. मला येथे सिंहाचा वास येत आहे. त्याला जवळ येऊ देत. माझ्या अणकुचीदार शिंगांनी मी त्याचे पोट फाडेन. मग मुलं हवं तेवढं मांस खातील." सिंहाने हे ऐकले. तो घाबरला. तो विचार करू लागला की येथे असा कोणता भयंकर प्राणी आहे की ज्याच्या पिलांना सिंहाचे मांस पाहिजे. सिंह बघून जात असताना त्याला एक लांडगा भेटला. सिंह घाबरून पळून असताना पाहिल्यावर लांडग्याला आश्चर्य वाटले. त्याने सिंहाला थांबविले आणि विचारले, "महाराज, आपण घाबरलेले दिसता. तुम्ही तर सगळ्यात शक्तिशाली आणि जंगलाचे राजे. तुम्ही कोणाला घाबरून पळत आहात?" सिंहाने त्याला घडलेला सारा प्रसंग सांगितला. बैल जे काही बोलत होता याचा अर्थ लांडग्याच्या लक्षात आले की हा तोच म्हातारा बैल आहे जो आता सशक्त झाला आहे. तो म्हणाला, "महाराज, तुम्ही उगाचच घाबरलात. तो तर एक वृद्ध बैल आहे. तो खरं म्हणजे तुमचे भोजन आहे. तुम्ही माझ्याबरोबर चला, म्हणजे आपणास बैलाचे खरे रूप समजेल." सिंह खूपच घाबरलेला होता, त्यामुळे तो जायला तयार होईना. परंतु लांडग्याने त्याला कसेबसे तयार केले. लांडग्याने त्याला असेही सांगितले की तुमच्या शेपटीला माझी शेपटी बांधतो. मी पुढे होतो, म्हणजे खाल्ले तर मला प्रथम खाल्ले जाईल. सिंह तयार झाला. त्याने शेपटी बांधली. सिंह मागे आणि लांडगा पुढे अशी स्वारी निघाली. बैलाने दोघांना येताना पाहिले. प्रथम तो घाबरला. त्याने थोडा विचार केला. त्याला एक युक्ती सुचली. तो जोरात ओरडला, "अरे बेईमान लांडग्या, मी तुला 2 सिंह शेपटीला बांधून आणायला सांगितले होते. तू फक्त एकच सिंह आणलास. इकडे ये. आज मी तुला सोडणार नाही. तुझ्यासारख्या कामचोर प्राण्याला शिक्षा केलीच पाहिजे. अगं, 12 पिलांची आई, बाहेर ये. आज मी तुला लांडगा आणि सिंह अशा दोघांची डोळे काढून खायला देतो." हे ऐकताच सिंहाने जोरदार पळायला सुरुवात केली. त्याचा वेग एवढा प्रचंड होता की लांडग्याला काहीच करता येईना. शेपट्या घट्ट बांधल्यामुळे लांडग्याची फरफकट झाली आणि लांडगा दगडा-धोंड्यांमध्ये, झुडपात, आदळात खरचटत सिंहाच्या मागे जात होता. इकडे बैल स्वतःच्या चतुराईवर खुश झाला. त्याची हसून हसून मुरकुंडी उडली. बैलाच्या शहाणपणामुळे त्याचे प्राण वाचले. संकटात युक्तीनेच काम केले पाहिजे. संकटकाळी शक्तीपेक्षा युक्ती जास्त महत्त्वाची असते. तर मग आपली ही छोटीशी कथा. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा, ताई तुम्ही अशाच नवनवीन कथा आमच्यासाठी आणत जा. धन्यवाद.